मला जेवल्यानंतर दर अर्धा एक तासाने परत भूक लागते किंवा कितीही जेवलं तरी पोट पूर्ण भरत नाही किंवा मन तृप्त होत नाही, हा देखील तुमचा अनुभव आहे. तर समजून घेऊया याच्या मागचं कारण. तर जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपल्या शरीरात ग्रेलिन नावाचा एक हॉर्मोन्स असतो. आता जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा हा ग्रेलिन नावाचा हॉर्मोन्स वाढायला सुरुवात होतो, जेणेकरून तो मेंदूला संकेत देतो की बाबा रे मला भूक लागली, कुछ तो खाने को डालो, काहीतरी खा, काहीतरी खा. आणि मग जेव्हा आपण काहीतरी खातो, जेव्हा आपण जेवण करतो किंवा जे काही असतं ते आपण खातो, ते खाल्ल्यानंतर आपलं पोट भरतं आणि पोट भरल्यानंतर आपल्या शरीरात लेप्टिन नावाचे हॉर्मोन्स हे वाढतं, जेणेकरून आपण कुठेतरी जेवायला थांबू शकू. इन्फानाईट नाही जेवायला पाहिजे, कुठेतरी 2-5 चपाती झाल्यावर आपण फुल स्टॉप करतो की माझं पोट भरलेलं आहे, माझं मन तृप्त झालं. तर भूक लागायचा संकेत हा ग्रेलिन नावाचा हार्मोन देतो आणि पोट भरल्याचा संकेत हा लेप्टिन नावाचा हार्मोन देतो. आता गडबड आपल्यामध्ये काय होते की आपल्याला वारंवार भूक का लागते, कारण आपल्या शरीरात हा ग्रेलिन नावाचा हार्मोन सतत वाढलेला असतो. कितीही खा तरी हा ग्रेलिन नावाचा हार्मोन हा सतत वाढलेला असल्यामुळे आपल्याला सतत भूक लागत असते. ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि कितीही जेवल्यानंतर देखील पोट भरत नाही, कारण आपल्या शरीरात जो लेप्टिन नावाचा हार्मोन असतो हा कमी असतो, वाढत नाही तो. तर आपल्याला जर मला माझी भूक कमी करायची असेल तर मला माझे हे ग्रेलिन जे हार्मोन्स आहे जे सतत वाढलेलं असतं ते कमी करायला हवं. ऍट द सेम टाइम मला कमी जेवणामध्ये जास्तीत जास्त पोट भरायचे असेल किंवा मन तृप्त करायचे असेल तर मला लेप्टिन जे हार्मोन्स आहे ते वाढवायला हवं. आता एक्झॅक्टली गडबड आपल्या या ग्रेलिन आणि लेप्टिन मध्येच होते. तर कारण कॅन बी XYZ, आपलं लाईफस्टाईल असो, आपले आजार असो, त्याच्यामुळे आपल्या ग्रेलिन आणि लेप्टिनची पातळी ही वाढलेली किंवा कमी झालेली असते. आणि हेच आपल्याला विशिष्ट योगाभ्यासाने, विशिष्ट आसन प्राणायामांनी ग्रेलिन आणि लेप्टिनची जोवर पातळी आपण बरोबर करत नाही तोवर तुम्हाला की वारंवार भूक लागत राहील, कितीही जेवलं तरी पोट पूर्ण भरल्याचं तुम्हाला तसं फिलिंग येणार नाही. त्याच्यामुळे ग्रेलिन आणि लेप्टिन या हॉर्मोन्सवरती काम करणं खूप महत्वाचं आहे. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांसोबत, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. त्यांना लगेच काही खाल्लं तरी भूक लागते किंवा कितीही खाल्लं तरी त्यांना पोट भरल्यासारखं वाटत नाही. धन्यवाद.